जाऊयात विदर्भामध्ये 2 महिन्यामध्ये विदर्भात 56 उष्माघाताचे रुग्ण आढळलेले आहेत। नगर परिषद क्षेत्रामध्ये हिट ॲक्शन प्लॅन लागू करण्यात आलेला आहे। सावलीसाठी चौकामध्ये ग्रीन नेट लावण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे। यावर्षीचा उन्हाळा हा अत्यंत तीव्र असल्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे। सध्या उन्हाने रौद्र रूप धारण केले अशातच नागपूर महानगरपालिकेसह सोबतच आता नागपूर जिल्हा ग्रामीण मध्ये सुद्धा हिट ॲक्शन प्लॅन लागू करण्यात आलेला आहे। मी सध्याच्या घडीला बेसा येत्या या ठिकाणी जर बघितलं असेल तर सिग्नलवर हिरवी नेट लावण्यात आले। एकंदरीत बघितलं असेल तर जे येणारे प्रवासी आहे यांना कुठेतरी मोठा प्रचंड त्रास होतो। यासाठी बेसा नगर पंचायतने अशा प्रकारचे उपक्रम एकंदरीतच जे सिग्नल आहे त्या ठिकाणी लावण्यात आले। आपण बघू शकता की चौकामध्ये अशा प्रकारचे ग्रीन नेट सध्या लावण्यात आले आहे। ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा करण्यात आली आहे। सिग्नलवर दुचाकी चालकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून अशा प्रकारचे ग्रीन नेट लावण्यात आले। विदर्भात जर बघितलं तर आतापर्यंत 56 उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत। त्यासोबत नगर परिषद क्षेत्रातील हिट ॲक्शन प्लॅन लागू करण्यात आलेला कुठेतरी याचा त्रास होऊ नये। त्यासोबत जर बघितलं असेल तर अशा प्रकारचे ग्रीन नेट संपूर्ण या चौकात लावण्यात आलेली आहे। तेजस मौत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।